त्याच्याबद्दल ते एक्सपर्ट नाही. म्हणून तुमचा मॅनेजर जर व्यवस्थित असेल तर तुमचं 70% काम तो मॅनेजर करेल. तुमच्याकडे मला वाटतं सिंग नावाची मुलगी आहे, आमच्याकडे कोर्स तिने केलाय मॅनेजर. हा, तिचं एक कौतुक मध्ये ती नेपाळी आहे पण मराठी फार सुंदर बोलते. कदाचित तुमच्या सोसायटीतल्या हा संगतीचा किंवा काय परिणाम असेल, छान बोलतो मराठी. तर मला असं वाटलं होतं तिला मराठी येत नाही, पण आम्ही हा जो कोर्स केलाय तो मराठी हिंदी असा नसून मॅक्झिमम आपण मराठी, कारण शासनाचा सर्व कारभार मराठीतून चालतो म्हणून आम्ही तो कोर्स मराठी असा आपण इंग्लिश मध्ये सुद्धा करतो. तर ती सुरुवातीला गप्प असायची, पण नंतर तिच्या मैत्रिणी तिच्या बरोबर बोलायला लागल्या, तिला सुद्धा त्या कोर्समध्ये रुची यायला लागली. आणि हे असं मॅनेजर चांगला असतं तर सोसायटीचं काम चांगल्या पद्धतीने होतं. याचं कारण कायद्यातील असलेल्या तरतुदी, आपल्याला मॅन्डेटरी असलेले विषय हे ते समजून घेतात, समजतात आणि ते सोसायटीच्या लोकांना करायला सांगतात आणि सोसायटी त्याप्रमाणे करते. असे कितीतरी विषय आहेत. आम्ही जसं पुरस्कार ठेवतो, राज्य शासन सुद्धा सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पुरस्कार ठेवते. वर्षातून एकदा 2-3 वर्ष कोविड पासून झालं नाही, आता ते पुढच्या काही दिवसात होईल. तुमच्या सोसायटीचा गेल्या वर्षी 3रा क्रमांक आला होता. पुढच्या वर्षी हे सगळे विषय तुम्ही जर घेतले, त्याचे फोटोग्राफ वगैरे ठेवा, तुमचा प्रस्ताव सादर करा. आमचा हाऊसिंग फेडरेशन आहे, MCHI ची स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये जसा तुम्हाला पुरस्कार मिळाला आम्ही त्याचा नक्की विचार करू. सोसायटीच्या निमित्ताने मी एकूण गोष्टी नक्की तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे सोलर आहे. सूर्योदय योजनेतून हे सोलर जर घेतलं तर तुमचा 100% पैसा वाचू शकेल 5-7 वर्षांनी, बरोबर आहे ना? त्याचा तुम्ही उपयोग करून बघा. आता सध्या SIR माहिती आहे का, जोरात चालू. सोसायटीच्या अध्यक्ष सेक्रेटरीना शासनाने BLA म्हणून जाहीर केलेला आहे. तुम्हाला ते काम करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आता BLV मध्ये सोसायटीला सुद्धा अधिकार दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, कारण हे करणं आवश्यक आहे ते मी का सांगतो, तर आता मतदार यादीतून नाव जर आपलं वगळलं या SIR मध्ये तर भविष्यात ते समावेश करताना ऍड करताना आपल्याला भरपूर त्रास होणार. कमिटीने ही गोष्ट एवढी चांगली कामं करत असताना एक गोष्ट ही लक्षात ठेवावी. आता तुमच्या 2025 तारखेपासून मला वाटतं एप्रिल पासून SIR चे फॉर्म प्रत्येक सोसायटीमध्ये BLO शासनाचा BLO घेऊन येईल. त्यासाठी काही पक्षाचे लोक सुद्धा तुमच्याबरोबर असतील, पण त्यापेक्षा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही जर योजना चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्या सोसायटीतले 100% लोकांनी मतदान करायला हवं, त्यासाठी त्यांचं मतदार यादीत नाव यायला हवं असेल तर हे प्रयत्न तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर दुसरं असं सांगेल की आता 2029 पर्यंत कसली निवडणूक नाही आहे, पण तरी सुद्धा आताच तुम्ही कलेक्टरकडे किंवा निवडणूक आयोगाकडे पत्र द्या की तुमच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र तुमच्या सोसायटीतच असायला हवं, म्हणजे तुम्हाला मतदानाचा सुद्धा टक्का वाढेल आणि तुम्हाला सोसायटीच्या बाहेर जावं लागणार नाही. शासनाने असं ठरवलेलं आहे. 800 आणि 800पेक्षा जास्त जर एखाद्या संस्थेमध्ये मतदार असतील तर त्या संस्थेमध्ये तुम्हाला बूथ किंवा मतदान केंद्र करता येईल. हे तुम्ही लक्षात ठेवा. गृहनिर्माण संस्थांचे हे 2 शासकीय, आम्ही हाऊसिंग फेडरेशन मध्ये काही शासनाला मदत करण्याचा आमचा सहभाग आहे. शासनाचा आम्ही मागच्या वेळी लोकसभेला आताची निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही असं जाहीर केलं होतं, ज्या सोसायटीमध्ये 50% जास्त मतदान होईल किंवा ज्या सोसायटीमध्ये जास्त मतदान होईल त्यांना आपण पुरस्कार दिला 25,000चा कलेक्टर साहेब आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने. यामागचा उद्देश असा आहे की मतदानाचा टक्का वाढवावा, लोकांना जागृत करावं आणि शासनाला त्या माध्यमातून मदतीचा हात द्यावा या कामाच्या भावना. ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम केले जातात, आखले जातात, त्याची माहिती कदाचित तुम्हाला नाही जर मिळतील. एक मी विनंती करेन म्हणून की तुमचं मॅगझिन आहे, फार उत्तम कल्पना आहे. याच्यामध्ये तुमच्या सोसायटीतल्या सभासदांचं मत तुम्ही मागून द्या. एखादा विषय करायचा असेल सोसायटीमध्ये तर त्यासाठी त्यांचं मत मागून घ्या. सोसायटीतल्या सभासदांकडून त्यांचे वेगळ्या तुमच्या सोसायटीमध्ये जसं म्हटलं IAS आहेत, IPS आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, या सगळ्यांचं जर मत घेऊन आपली सोसायटी सुंदर असावी, चांगली असावी, चांगली दिसावी, चांगली वाटावी तर त्यासाठी
या सगळ्यांच्या विचारधारेतून आपल्याला काय करता येईल हे आपण ठरवलं तर मी जसा माझ्या प्रभागी पहिल्यांदाच निवडून आला तर माझ्या प्रभागामध्ये मी एक संकल्पना राबवतोय. माझ्या प्रभागामध्ये जो मॅप आहे, जो एरिया आहे, तो मी लोकांपर्यंत देतोय आणि या प्रभागामध्ये तुम्हाला काय करावंसं वाटतं जेणेकरून मला स्वच्छता चांगल्या प्रकारे करता येईल, आरोग्यासाठी काहीतरी करता येईल, त्यातच क्रीडा स्पर्धांसाठी काहीतरी करता येईल, सामाजिक संस्थांसाठी काहीतरी करता येईल, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करता येईल, ही सगळ्या सूचना माझ्या परिसरातल्या माझ्या प्रभागातल्या लोकांकडनं मी मागवल्या आहेत. नुसत्या मागवल्यावर नुसतं पत्र द्यायचं नाहीये, तर एखाद्याला वाटतंय की तुमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी ही जागा मोकळी आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारचं गार्डन करावं किंवा एखादी मोकळी जागा आहे तर तिथे ऑक्सिजन वाढवण्यासाठी एखादी व्यवस्था करावी, हे सूचना मी मागवल्या आहेत. सध्या पर्यावरण हा भाग, पर्यावरण हा विषय आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आणि आवश्यक आहे. भविष्यातली पुढची काही युद्ध ही आमच्या पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पाणी यासाठीच आणि जागा यासाठी होती. त्यामुळे पर्यावरणाचा विचार तुमच्या सोसायटीने प्रामुख्याने करायला हवा असं माझं मत आहे. म्हणजे पर्यावरणासाठी विशेष काय, काही त्याला वेगळं काही करायचं नाही. पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्या सोसायटीत पर्यावरणाचा प्रेम करणारा, पर्यावरणाचा अभ्यासक म्हणतो की माझ्या सोसायटी चांगली झाडं लावली पाहिजे, चांगली झाडं लावायला पाहिजे. पण दुसरा माणूस येतो, माझ्या पार्किंग मध्ये गाडीवर माझ्या त्या झाडाची पानं पडतात, फुलं पडतात, कधी कधी फळं पडतात आणि माझ्या गाडीचं नुकसान. हे दोन्ही विषय तुमच्या सोसायटीत असू शकतात. म्हणजे पर्यावरणाला पुढं कसा माणूस आणि दुसरा विरोध नाही, पण माझं वैयक्तिक नुकसान होतं अशी मानलाय माणूस. त्यामुळे दोघांचा काय म्हणतायत तो समन्वय आपल्याला कशात, पण हे फार कठीण होतं अशा माणसाने. आमच्या सोसायटीमध्ये बाजूच्या एक विषय झाला. एका सोसायटीने नाळाचं झाड लावलं. आमच्या कोकणातली माणसं झाडांवर प्रेम करणारे आणि त्यातून माड आणि हापूस आंबा असला तर जीवापाड प्रेम करणार. त्याने बिचाराने लावलं, 10-15 वर्षांनी ते धरायला लागलं चांगल्यापैकी. पण एक दिवशी त्याच्या माडाचा वरचा नारळ जो आहे तो त्याच्या गाडीच्या काठावर पडला आणि त्याला एवढं भोग पडलं. बरोबर आहे. दोघांची ही भांडणं, शेवटी त्या दोघांच्या भांडणामध्ये महानगरपालिकेकडे अर्ज करून ते माडाचं झाड तोडलं गेलं. बरोबर आहे ना. म्हणजे हे चांगलं की वाईट हे आमच्या म्हणण्यावर आहे, आपल्या मानण्यावर आहे. जसं मी पहिलं उदाहरण सांगितलं की दोन्ही प्रकारची माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि चांगलं काय वाईट आहे कदाचित आपल्याला कळतं, पण आमच्या मालवणी भाषेत वळत नाही. तशापैकी हा भाग आहे. पण मात्र तुमची सोसायटी ही करण्यासाठी काय म्हणतात करणारी आहे असं मला वाटतं. ही सगळी माणसं निसर्गावर प्रेम करणारी आहेत असं मला वाटतं. त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करावा. शासनाने तुमच्या सोसायटीमध्ये वाद नाहीत असं माझं मत आहे, या सगळ्यावरून मला वाटतं. पण ते असले तर तुम्ही कुणी कोर्टात जाऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यासाठी शासनाने तुमच्या सोसायटीमध्ये फोरम केले आहे. तंटामुक्त समितीची प्रोव्हिजन केलेली आहे. तुम्ही त्यामध्ये सोडवा. तिथे आमचा एक माणूस फेडरेशनचा येऊ शकतो. हे जे असतील ना ते तुम्ही आपापसात बसूनच सोडवले पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि तुमची सोसायटी तशापैकी हे सगळे समोर बसलेले तुमच्या माझ्या समोर बसलेले चेहरे आहेत ना सगळे, ते मला तक्रार करणाऱ्यांपैकी दिसत नाही. तुमची जी 2-3 माणसं सांगितलं ती कदाचित नसतील. तर हा भाग आहे. तरी सुद्धा काही एखाद्या सभासदाला वाटलं किंवा कमिटीला वाटलं हा माणूस मला त्रास देतोय तर आमच्याकडे विषय आहे. तुम्ही तो महिन्याच्या 4थ्या शनिवारी असतो तिकडे तुम्ही या, पण पोटबाजी नको. दोघांनाही त्रास आहे आणि त्याच्यातून फार काही निष्पन्न होतं अशातला भाग अजिबात नाही. सहकारी गृहनिर्माण संस्थेचं कामकाज हे पैसा कमवण्यासाठी नाही तर एक मदत आहे, सहकार्य आहे, सेवा आहे. या भावनेतूनच पदाधिकारी काम करतात. पण कायद्यामध्ये आमच्या असं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं कोण ऐकत नाही. एखाद्या सभासदाने तक्रार केली तर तुमचा डिटेल ताबडतोब दुसऱ्या दिवशी पत्र पाठवतो आणि आमच्या कमिटीने माहिती मागितली तर त्याचं उत्तर सुद्धा देत नाही. ही आमच्या कायद्यातली साहेब आता प्रोव्हिजन करतोय, काळजी करू नका. आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून शासनाकडे मागणी करतो की अशी खोटी आणि अयोग्य
तक्रार करणाऱ्या सभासदाला दंड, आपण कायद्यात दंडाची प्रोव्हिजन करतोय. त्यामुळे पुढे ही संख्या कमी होईल. शासनाला असं वाटतं ते नको आहे तक्रार करण्याचा. आपण किती तक्रार. एक विषय सांगतो आमच्या कोकणीतला असा आहे, एक सोसायटी आहे, झाली त्याला 2-4 वर्ष झाली. तिथे एक नवीन माणसाने फ्लॅट घेतला, पत्रकार महाशय, आणि त्याने गेल्या 25 वर्षाचं रेकॉर्ड सोसायटीकडे मागलं, 25 वर्षाचं. आणि ह्या फ्लॅट घेतला म्हणजे त्याच्या बापाचं नाव होता, वडिलांच्या नावावर होता, तो वडील वारल्यानंतर वारसा करण्याच्या नावावर आला. ज्या दिवशी नावावर झाला त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्र दिलं की 25 वर्षाचं मला रेकॉर्ड द्या. ह्या कमिटीचा सगळ्यात तरुण संचालक 75 वर्ष वयाचा. विचार काय, म्हणजे बघा मानसिकता काय. ते बिचारे जाऊ दे, आता उत्तर दिलं काय देणार. त्यांनी त्याच्या पत्राला उत्तर दिलं नाही, काही नाही, काही कळलं नाही. हे पत्रकार बंधू हुशार, त्यांनी डायरेक्ट कोर्टामध्ये 156 खाली 153 खाली तक्रार केली आणि कोर्टाने थेट आदेश दिले की यांना अरेस्ट करा. कोर्टाला ते अधिकार आहे, त्यांना अरेस्ट करा. त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा नशीब आहे, तिथला सिनियर पीआय माझा मित्र कोकणीतला, त्यांना माहित होतं मी हाऊसिंग मध्ये काम करतो. त्यांनी मला फोन केला आणि अशी अशी परिस्थिती आहे, काय करू. त्यांना कोर्टाचे आदेश आहेत अरेस्ट करावं, पण मला चौकशी करून करावं लागेल. म्हटलं तुम्हाला काय करायचंय, करायचंय की वाचवायचं आहे. तर म्हणाले 75 माणसाचा सगळ्यात तरुण आहे, 80, 85, 87 अशा वर्षाचे जे सगळे संचालक आहेत 5-6, काय त्यांना अरेस्ट करून मी काय करणार. म्हटलं नाही सर, कायद्यामध्ये सहकार कायद्यामध्ये एखादा भ्रष्टाचार झाला असेल असं कोणाला वाटत असेल तर त्याला थेट अरेस्ट करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही. तर त्याची चौकशी होते, 188 कारवाई होते, 101 ची कारवाई होते, आणि ते नाही केलं तरच त्यांना अरेस्ट करण्याची प्रोव्हिजन आहे. मग त्याने तो सगळा चर्चा करून अहवाल दिला आणि कोर्टाला दिलं की हे असं काहीही घडलेलं नाही. समजा त्या ठिकाणी जो सिनियर पीआय होता त्याला हे माहित नसतं तर काय झालं असतं, त्या बिचाऱ्या सिनियर सिटीजनना अरेस्ट केली असती आणि कोर्टातून जामीन त्याला घ्यावा लागला असता. हे का झालं तर एखाद्या सभासदाने केलेली तक्रार कायद्याच्या कसोटीत नसताना सुद्धा त्याने असलेल्या आपल्या कायद्याचा किंवा नियमांचा गैरफायदा केला. मात्र पदाधिकाऱ्यांनी म्हणून साहेब एक लक्षात ठेवा, असे तुमच्याकडे 1-2 असेल तक्रारदार, त्यांनी तक्रार केली की त्यांना उत्तर द्या, काही असेल ते, नसलं तर नाही म्हणून कळवा, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. पण सभासदांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संचालकांमध्ये संवाद असायला हवा असं माझं मत आहे. आम्ही एक नवीन योजना, आता तुमच्याकडे त्याची गरज नाहीये, कारण विवाहामध्ये राहणारे किंवा फ्लॅट देणारे सहन या कॅटेगरीचे आपण म्हणतो, बरोबर आहे ना. तर आम्ही एक नवीन केली योजना की नोकरी हा सध्या कठीण विषय आहे, आणि त्यामुळे हाऊसिंग फेडरेशनने विद्यार्थ्यांसाठी 13वी-14वीच्या विद्यार्थ्यांसाठी हाऊसिंग मॅनेजमेंट कोर्स सुरू केला आहे. आणि त्यासाठी ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर त्याला 25 ते 30 हजाराची नोकरी सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो. हे हाऊसिंग फेडरेशनने महाराष्ट्रातलं करणारं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन हे पहिलं फेडरेशन आहे. त्यामुळे अशा अनेक आम्ही महिलांसाठी महिला दिनाच्या दिवशी मोठा कार्यक्रम करतो, चांगले सगळे. जसे तुमची सोसायटी जसे सामाजिक कार्यक्रम करते तसं आमचं हाऊसिंग फेडरेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जातं. तुमची सोसायटी चांगली सोसायटी आहे, मला आनंद वाटला, समाधान वाटलं की एक वाक्य तुमचं की परिवार हा आता आम्हाला परिवार हा शब्द कुठं ऐकायला पण मिळत नाही, फक्त तो वर्तमानपत्रामध्ये कधीतरी वाचतो. पण तुमच्या जे परिवार किंवा सोसायटी म्हणण्यापेक्षा परिवार हा चांगला शब्द आहे आणि तो शब्द तुम्ही प्रत्यक्षात आणताय त्याचा मला आनंद आहे, समाधान आहे. तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी मी शुभेच्छा देतो. सोसायटीला प्रत्येक सभासदाला दीर्घायुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो अशी माझ्या ग्रामदेवतेची प्रार्थना करतो. मला इथे बोलून सत्कार केला, माझ्या हस्ते उद्घाटन केलं आणि मला ती संधी दिली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि 2-4 मिनिटं जी मी काय बडबड केली ती आपण गडबड न करता येईल त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार, धन्यवाद, नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. ऍक्च्युली खूप मोलाचं मार्गदर्शन खरं तर आम्हाला मिळालं. अशा खूप गोष्टी आहेत, खूप योजना आहेत ज्या आम्हाला माहीतच नाहीयेत किंवा त्याचा काय फायदा आपण घेऊ शकतो हे सुद्धा माहिती नाहीये. आणि तुमच्या अनुभवातनं तर एवढं काही शिकायला मिळालं ना सर की काय करायला पाहिजे त्याच्यासोबत काय नाही करायला पाहिजे ना ते सुद्धा आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजलेलं आहे.
खरं तर प्रिवात ना एवढे उपक्रम आपण म्हणजे म्हणतो एक तर उपक्रम होतात नाही तर वादविवाद होतात, पण प्रिवा अशी सोसायटी आहे ना ज्याच्यात उपक्रम आणि कार्यक्रम इतके होतात की त्याच्यात वादविवादाला वेळच नसतो कोणाला. दरवेळी काहीतरी नवीन घडत असतं. ही अशीच परंपरा आपण पुढे चालत राहावी आणि आजचा हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या शांतपणे ऐकून घेण्यासोबतच आपले जे मान्यवर आहेत, जे सीताराम माननीय नगरसेवक सीताराम राणे सर आणि संतोष शेट्टी सर यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम खूपच प्रेरणादायी ठरला असं मला वाटतंय. कारण दोघांनीही दोन वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स वरती आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलंय की आपलेपणा पण कसा जपावा आणि शिस्त पण कशी बांधून ठेवावी, ही दोन्ही गोष्टी त्यांनी आपल्याला खूप छान समजवलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं खरं तर खूप चांगलं मोठं श्रेय आमच्या दोन मान्यवरांना जात आहे आणि नवीन दोन उपक्रम आम्ही चालू केलेले आहेत आणि ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमचा सुद्धा तेवढेच मनापासून मी आभार मानते आहे. पण प्रॉपर आभार प्रदर्शनासाठी मी सागर आसवानी सरांना विनंती करीन की तुम्ही थैंक यू डॉक्टर प्रज्ञा। चंद्रशेखर वेलकम, आने से वेरी बड़े आपसे कुछ चीजें शेयर करना चाहता हूँ। मैं और मनोज सर अक्टूबर 2020 से प्रीवा के साथ जुड़े हैं। आज इस अक्टूबर 2026 में हम 6 साल कंप्लीट करेंगे मनोज सर ने। जब हम चेयर पे फर्स्ट टाइम एज एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट हुए तो मनोज सर ने मुझे एक टास्क दिया था। कहा था कि सागर हमें एक काम करना है, वो काम ये होगा कि हम बेहतर करें, जो भी काम हम लें उसको बेहतर दिशा में लेकर जाए। और वो जब एक थॉट प्रोसेस बनाया गया, मनोज सर ने एक थॉट प्रोसेस दिया, मेरे अंदर एक थॉट प्रोसेस आया, हम लोग थॉट को इम्प्लीमेंट किया। हमारी टीम 2022 में चुनकर आई, 100% मेजॉरिटी में हम लोग आए। जब हम चुनकर आए उसके बाद हमने थॉट सबके अंदर डेवलप किया कि दैट वी वांट एवरीवन टू हैव अ पॉजिटिव थॉट एंड प्रीवा को पॉजिटिव वे में आगे बढ़ना है और हर एक स्टेप पे आगे बढ़ना है, चाहे वो फाइनेंशियल का इम्प्लीकेशन हो, चाहे वो स्पोर्ट्स हो, चाहे वो वर्टिकल एक्टिविटीज हो, कल्चरल एक्टिविटीज हो, हर चीज में हमको आगे बढ़ाने का एक सपना जो था वो साकार होता हुआ दिखा। सबसे इंपॉर्टेंट बात, जनवरी अक्टूबर जब हम एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट हुए, इन जनवरी 2021 से लेके सितंबर 2024 तक we reduced the maintenance by 1,000 rupees, giving a direct effect of 1,52 lakhs to our residents. That's the biggest achievement. Second implication, नवंबर 2021 से लेके सितंबर 2024 तक, again we reduced the maintenance by 500 rupees, which resulted into 59 lakh rupees, 32,000 for all our members. सेकेंड थिंग, सबसे इंपॉर्टेंट फैक्टर ये रहा हमारे लिए कि हमने ये सारे मेंटेनेंस रिड्यूस करने के बाद भी हमने बहुत सारे प्रोजेक्ट्स की हैं, बहुत सारी एक्टिविटीज की हैं। हम सोलर की तरफ मूव कर रहे हैं, हम ट्रफ की तरफ बनाने की मूव कर रहे हैं, फायर रेडिएंट्स बना रहे हैं, एवरीथिंग वी आर डूइंग इट। वन मोर थिंग, सबसे बड़ी एक अचीवमेंट, एक होने वाली अचीवमेंट, वंस वी अचीव द सोलर, वंस वी कंप्लीट द सोलर प्रोजेक्ट, वी आर सून गोइंग टू एनालाइज the maintenance cost again. Once again the revision is expected soon, which will direct implicate to all our members. And it's प्रीवा के लिए 2 लाइनें बोलना चाहता हूँ। सफलता उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। It dedicated to all the residents of Priva. Once again, thank you to Ganesh Rao sir, Manisha madam, Indra sir, Santosh Shetty sir, Siddharam Rane sir, Manoj sir, Satkar Singh ji, Dr. Pratnya. Thank you very much. Thank you all the residents of Priva for being on Sunday. I appreciate everyone. And माफी चाहता हूँ, मेरे मैसेज आपको काफी बार हिट करते हैं, आपके WhatsApp पे आते हैं। I request everyone to please cooperate and thank you once again. चालू फोन